नाही नाही, मला माहितीये. मायला काही झोपे रे, मस्त पैकी नदीच्या किनारी. टेन्शनच नाही कुठलं. अरे पण हा कसा नाही आला अजून? किती वाट व्हायची याची? हा तर साहेब आता शिकायला लागले. काय भाऊ, कसा आहेस? काय रे, तुला कधी टाइमवर यायचं नसतं आहे ना? कधी पण उशीर करतो. अरे भाऊ, घरी काम असतात, तुम्हाला कसं सांगायचं? हा म्हणजे आम्हाला काम नाही आहे ना, तुला हेच बनायचं ना मला. अरे भाऊ, कसं टेन्शन घेताय? तुम्हाला तर वाईट वाटलं. हो, रागव बिगव नका. आलो तुमच्यासाठी मी इथं. बोला आता, काय काम काढलं? ए, काम घेऊन काही नाही काढलं. तर बापाने फोन केलता मला, पोराला काम घेऊन बघा म्हणून. काय काय बोलताय तुम्ही? तेव्हा बाबा सुद्धा ना मला काही समजत नाही. नुसतं काम कर म्हणतो. मग काम नाही कर म्हणणार तर काय म्हणणार तुला? पैसा नको खर्चाला. एवढा मोठा वर्मा झालाय तो आता. हो, आपण काम बिन करत नसतो. आपण बिझनेस करणार, बिझनेस. अरे बापरे, बिझनेस? कसं बिझनेस बाबा? कोंबड्याचं कुक्कुट पालन टाकायचं म्हणतोय. हा, लय प्रॉफिट आहे कोंबड्याच्या कुक्कुट पालनामध्ये. हा का, कसं? हा? कसं म्हणजे? खरं खरं सांगा, तुमच्या मनात काय आहे? अरे, माझ्या मनात काय नाही. असं का बोलून राहिलाय? नाही नाही, मला माहितीये. तुम्ही मला विचारणार कसं कसं करायचं, काय काय करायचं, प्रॉफिट कसं असतं, आणि नंतर स्वतः टाकणार. हं? अरे असं काही नाही रे, मी तसं काही करणार नाही. तुमचं काय बाबा, तुम्ही मोठे माणसं, तुम्हाला काय वेळ लागणार आहे? मी नाही सांगणार तुम्हाला, मला तर बिझनेसच करायचा आहे. ठीक आहे बाबा, कर तुझं काय करायचं ते. जातो मी. बाप म्हणला होता म्हणून तुला फोन केला होता, नियम इकडे भेट मला असं म्हणलं होतं. त्यामुळे बाप आला ना, एकदा घरी गेल्यावर सांगतो. कोणाकडे जायचं नाही आणि माझ्यासाठी काम बघा म्हणायचं नाही. अरे मग कधी करणार तो बिझनेस? प्रोसेसिंग चालू आहे. फक्त काय पैसे पाहिजे, मग होऊन जाईल. तुम्ही देता काय पैसे? नाही रे बाबा नाही, माझ्याकडे पैसे नाही. इथं सगळा धंदा लॉस मध्ये चाललाय माझा सध्या. हा? तुमचा धंदा लॉस मध्ये? हो, दररोज बाहेर खायला जाणार त्या मॉल मध्ये, बघतोय मी दररोज. काय तू काय आमचं लक्ष ठेवलंय का काय? हो, तसं काही नाहीये, हे बघितलं म्हणून बोललो. हे बघ, माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि मी तुला पैसे देणार नाहीये, समजलं? नका देऊ ना, तुमचे पैसे बसलो काय? बघतो मी माझं. मला कोणाचा समजायला गेलो होताने आमच्यावरच पडतं ते. मला माहितीच होतं तो पैसे देणारच नाही. एक नंबरचा चिकट माणूस आहे, लोकांचे पैसे लुबाडतो फक्त. पप्पा थांबा, घरी आल्यावर मारू आपण गप्पा.